बीडमध्ये सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येने मराठवाडा हादरलाय। खंडणी प्रकरणामधून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। या हत्या प्रकरणामध्ये बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा देखील सवाल उपस्थित केला जातोय। धनंजय मुंडेंच्या विश्वासू नेत्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जातोय। राजकीय नेत्यांकडून आता सखोल चौकशीची मागणी केली जाते। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने मराठवाडा हादरून गेलाय। पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणामध्ये झालेल्या वादातनं देशमुखांची हत्या झाल्याचं सांगितलं जातंय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये बड्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन असल्याचा देखील आरोप आता होऊ लागलेला आहे। आणि गेल्यानंतर लोकांशी बोलत असताना मीडियाचे लोक आपले कॅमेरे होते तिथे आणि धडधडीत लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत होते। आणि हे काही म्हणजे खोटी गोष्ट नाही। हे जिल्ह्यातल्या कुणालाही विचारलं तरी ही वस्तुस्थिती। या लोकल पोलिसाच्या विश्वासावर राहणं हे चुकीचं ठरणार आहे। त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्याची एखादी SIT नेमून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणं, या प्रकरणाला कोण कोण जबाबदार आहेत, या प्रकरणाच्या मागच्या त्या 2 दिवसाच्या काळामध्ये कोणाकोणाचे कॉल रेकॉर्ड त्याचं तपासणी करणं आवश्यक आहे। परंतु इथं ज्या घटना कानावर येतात, आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत। इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मग इथले मंत्री असतील, धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत, त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील, ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही। त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे। माझा परिवार, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू। मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन। मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत, तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। देवेंद्रजी अशा कोणत्याही व्यक्तीला कोणाच्या कितीही जवळचा असेल तरी पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवतो। त्यासाठी जर एखादा मोठा व्यक्ती त्याच्या पाठीशी उभा राहिलाच तर तक्षकाय स्वाहा इंद्राय स्वाहा या म्हणीनुसार आरोपीही कायद्याच्या या चौकटीत स्वाहा। आणि एखाद्याने जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाच तर तो कितीही मोठ्या पदावर असला तरी तो अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही। आणि मी देवेंद्रजीच्या वतीने हा विश्वास महाराष्ट्राच्या आणि विशेष करून बीड जिल्ह्यातील जनतेला देऊ इच्छितो।